उद्धव ठाकरे यांचं राजकीय भविष्य संपलं आणि त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांचा राजकीय प्रवास सुरू होण्याआधीच संपलाय। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आता एकत्र येणार असे आता बातम्यांमध्ये यायला सुरुवात झाली। पण आता हे प्रश्न निर्माण कसे झाले, हे प्रश्न शिवसैनिक उद्धव ठाकरे यांना का विचारत आहेत? आता बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा नक्की उत्तराधिकारी कोण? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? उद्धव ठाकरेंचे पुढचे राजकीय भविष्य काय असेल? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। मराठी माणूस आणि मराठी माणसासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी आंदोलन सुरू केलं आणि त्यातूनच शिवसेना उभी राहिली आणि बाळासाहेबांचे नेतृत्वही अजूनच खुलू लागलं। मुंबईवर बाळासाहेबांची एक हाती सत्ता आली। कोणतंही सरकार असो, बाळासाहेबांशिवाय त्यांचं सरकार चालवणं म्हणजे मुश्किल काम होतं। एवढंच नव्हे तर इमर्जन्सीच्या वेळीही इंदिरा गांधींनी बाळासाहेब ठाकरे यांना तुरुंगात टाकण्याची रिस्क घेतली नाही। त्यानंतर भाजपा शिवसेना युतीचं सरकार राज्यात स्थापन झालं। त्यानंतर मात्र बाळासाहेबांची तब्येत त्यांना त्रास देऊ लागली। आता त्यानंतर शिवसेनेची जबाबदारी कोण घेणार, राज ठाकरे की उद्धव ठाकरे? आता उद्धव ठाकरे हे त्या काळी राजकारणात ॲक्टिव्ह नव्हते, मात्र राज ठाकरे हे राजकारणात ॲक्टिव्ह होते आणि तेच प्रचार सभा असो किंवा शिवसेनेची बांधणी असो किंवा शिवसेनेची वाढ असो, या सर्व गोष्टी राज ठाकरेच बघत असत। तसं बघायला गेलं तर त्यावेळी शिवसेनेचा उत्तराधिकारी हे राज ठाकरे होणं अपेक्षित होतं, मात्र घडलं उलटच। शिवसेनेचा उत्तराधिकारी म्हणून उद्धव ठाकरे यांचं नाव पुढं करण्यात आलं। त्यानंतर नाराज झालेले राज ठाकरे बाहेर पडून हा पक्ष सुरू केला। आता राज ठाकरे निघून गेले, त्यामुळे शिवसेना कमकुवत झाली होती। मात्र उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचं काम चालू असतानाच एकनाथ शिंदे यांनी बंड करत शिवसेनेचे 40 आमदार घेऊन शिवसेना पूर्णपणे खिळखिळी करून ठेवली। आता याला कारणीभूत कोण? तर संजय राऊत। तुम्ही म्हणाल संजय राऊत कसे? तर संजय राऊत करत असलेली विधाने आणि संजय राऊत या पद्धतीने शिवसेना हाताळत आहेत, याच्यातून असं वाटतं की शिवसेना संपवण्याचे काम त्यांनी हातात घेतलंय असं बाहेर बोललं जात आहे। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचं राजकीय भविष्य धोक्यात असल्याचं दिसून आलं। त्याचबरोबर राज ठाकरे यांचंही भविष्य धोक्यात असल्याचं बोललं जात आहे। आता तुम्हाला यावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा।